जमिनी गुंतवणुकीविषयी तुमच्या काय गोष्टी तपासायच्या असतात? जमीन खरेदी करत असताना जुन्या रेकॉर्डमध्ये काही त्रुटी आढळून येतात, काही लिटिगेशन्स असते, त्याला लपवले जातात, जाणून बुजून लपवले जातात, ते पण तुम्ही बघितलं पाहिजे. बिल्डर आहे ते इलिगल 2 गुंठे 3 गुंठ्यावर 20 फ्लॅट 16 फ्लॅट बांधून 10 लाख रुपये 15 लाख रुपये लोकांनाही वाटतं स्वस्त मिळतंय, बाहेर तर काहीच्या काहीचं रेट चालू आहे. हे चुकीचं आहे. अशा ज्या जमिनीवरती 1 किंवा 2 गुंठेमध्ये 5 आणि 6 मजलीचे पण बिल्डिंग म्हणजे त्याला कोणतीही शासनाची परवानगी घेतलेली नसते. आज सरासरी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक प्रोजेक्ट जर करायचा म्हणलं तर पर फ्लॅट 3 ते 3.5 लाख रुपये अंडर टेबल खर्च. बापरे. जे काही तुम्ही आज रेट वाढले म्हणून बोंबाबोंब करताय त्यात 50% तर सरकारच घेत आहे. मग याच्यामध्ये बिल्डर पण हात बांधलेले आहेत ना. सरकार जर तुम्हाला 100 रुपयातले 50 रुपये मागत असेल तर ते बिल्डर प्राइस वाढवण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नाहीये. बरोबर. 7/12 आणि फेरफार ज्यावेळेस आपण ऐकतो की हे डिजिटल झालेलं आहे वगैरे, नेमकं त्यात काय बघायचं असतं? म्हणजे एक ठोकताळ आहे का की 7/12 समोर आला तर तुम्ही काय बघितलं पाहिजे आणि फेरफार आलाय तर काय बघायचं असतं? मूळ शेतकरी जात नसेल, बघत नसेल, पडीक जमीन आहे, शेजारचा शेतकरी बांध सरकत हे करतो, ह्याला कायदेशीर संरक्षण काय? मग तर मोजणीचे साधारण 3 प्रकार पडलेले. एक साधी मोजणी असते, एक तातडीची मोजणी असते आणि एक अति तातडीची असते. तो जो गावगुंड आहे किंवा ज्यानं हडपलेली आहे जमीन तो तिथे यूज देत नाही तर त्या केसमध्ये यांनी कोणाकडे जायचं? कोर्ट तर समजा 2 वर्ष 5 वर्ष लावेल, मग त्या केसमध्ये काय? जर असा काही तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही